जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे आता माझ्या घरी, माझ्या रूममध्ये, आणि आता आपण चाललो गोवामध्ये एअरपोर्टला. गोव्यामध्ये 2 एअरपोर्ट आहे. एक आहे आपलं मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि दुसरं आहे आपलं दाबोलीमचं अर्थात वास्कोचं एअरपोर्ट, जे जुनं ओल्ड एअरपोर्ट आहे. आपण त्या एअरपोर्टवर चाललोय कारण आपली एक तिकीट बुक आहे. तिथून कुठे चाललोय, काय चालू, कशासाठी चाललोय ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये समजेलच, किंवा ह्या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाईल. तोपर्यंत व्लॉग पूर्ण बघा. आणि अजून एक विनंती होती की आपलं जो आता जवळजवळ 3 वर्ष झालेली आहेत, आपण कंटिन्यू नसल्या कारणाने आपले सबस्क्रायबर वाढत नाही आहेत. पण एक टार्गेट होतं की एका महिन्यात आपण 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणार. ती काय झालं नाही. आज 3 वर्ष झालेली आहेत. तर लवकरात लवकर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले सबस्क्रायबर हे 1000पर्यंत पोहोचवा. आता सध्या मी माझ्या रूममध्ये आहे. माझी बॅग पॅकिंग झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. ही बघू शकता, ही एक बॅग आहे माझी, ही दुसरी बॅग, आणि तिसरी एक छोटीशी बॅग जे आपलं निडी सामान आहे ते आपण ह्या बॅगमध्ये ठेवणार आहे. आणि हे आता आपलं थोडंसं आपला लुक आहे असा एकदम कॅज्युअल जीन्स पॅन्टवरती चालणार आहे, कारण आपल्याला प्रवास करायचा आहे. कुठे तो थंबनेलवरून समजलं असेल, किंवा मग ब्लॉग पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत इंदिरा गांधी इंटरनॅशनल आहे ना एअरपोर्ट, हां डोमेस्टिक, ओके. इंदिरा गांधी एअरपोर्टला आलो आहे आपण दिल्लीला. तर पहिली फ्लाईट होती ती गोवा टू दिल्ली होती. आता आपण कुठे चाललो आहे ते आपल्याला समजणारच आहे. पण आता सध्या तरी आपण आपली बॅग घेतोय, लगेज घेतोय आणि चाललो आहे हॉटेल रूमला. तर मित्रांनो, आता मी आलो आहे माझ्या हॉटेलच्या रूममध्ये. हॉटेलचं नाव आहे लेमन टी हॉटेल. चांगलं, मला वाटतं 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेल असेल चांगलं. तर ही पूर्ण जी ट्रिप अरेंजमेंट आहे ती मेक माय ट्रिप करून आहे. तर ते खाली एम्प्लॉई आम्हाला भेटले, त्यांनी पासपोर्टवर आमच्या अशा प्रकारचा स्टिकर लावून दिला आहे. कारण ग्रुपमध्ये आपण ट्रॅव्हल करतो आहे. बरेचसे डीलर आहेत JSW पेंट्सचे. तर ही पूर्ण ट्रिप आहे ती मॅनेज केली आहे किंवा स्पॉन्सर केली आहे, किंवा असं म्हणा की एक डीलरला एक चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी पुढच्या बिझनेसमध्ये अशा प्रकारचे ट्रिप ह्या अरेंज केल्या जातात. तशाच प्रकारची ही ट्रिप आहे. कुठे जाणार आहे ते येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणारच आहे. पुढे आता रूममध्ये आलो आहे. चांगली अशी ही रूम आहे. ही मागे माझ्या बघू शकता TV चालू आहे. तर बघू पुढे अजून काय काय होतं ते. आम्हाला 7 वाजता आत्ता आपली चहा पिऊन झालेली आहे. त्यानंतर 7 वाजता आम्हाला खाली बोलवलं आहे. एक ब्रीफिंग होणार आहे आणि रात्रीचा डिनर होणार आहे. त्यासोबत एक स्वेटर वगैरे असं काहीतरी गिफ्ट असणार आहे, जे पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्यासोबत असणार आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 8 आणि दुसऱ्या दिवशीचे. तर कालचा जो ब्लॉग होता, कालचा अजिबात टाईम भेटला नाही. आल्यावर लगेचच आमचं ब्रीफिंग वगैरे झालं, डॉक्युमेंटेशनचं वगैरे सर्व बघितलं. रूम अलॉटमेंटचं काम होतं ते सर्व काल झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला ब्रीफिंग करण्यात आलं की पुढे जाऊन काय करायचं आहे वगैरे. प्रोसेस सांगितली सर्व. एक जॅकेट आणि मेक माय ट्रिपकडून एक स्लिंग बॅग, अशा 2 वस्तू देण्यात आल्या, ज्या पूर्ण टूरमध्ये आपण यूज करणार आहोत. तर आता यानंतर पुढे असं आहे की खाली नाश्त्याची सोय केलेली आहे. तो नाश्ता जाऊन आपल्याला करायचा आहे. तर ही होती आपली एका दिवसासाठीची रूम. लेमन ट्रीचं हॉटेल आहे हे, आणि ही पूर्ण अशी रूम तुम्ही पाहू शकता. ह्या रूममध्ये एका दिवसाचा एका रात्रीचा स्टे होता. पूर्ण इथे खाली अरेंजमेंट होती नाश्त्याची, जेवणाची. तर आता पुन्हा एकदा सकाळचा नाश्ता करून आम्ही निघणार आहोत दिल्ली एअरपोर्टला, जी आपली फ्लाईट आहे पुढच्या डेस्टिनेशनसाठी.
तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, पूर्ण 5 स्टार हॉटेल आहे तिथे सगळीकडे. न्यू दिल्ली एरोसिटी एरिया बोलतात त्याला. आणि हे असे रस्ते चकाचक एकदम आहे. दिल्लीमध्ये आल्यावरच वाटतंय की कुठे फॉरेनमध्ये आल्यासारखं, पण चांगलं आहे. तर आपली बॅग पॅक करून झालेली आहे. ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे आणि एक स्लिंग बॅग आहे. तर मित्रांनो, आता इथे झालेलं आहे. आम्ही आता चेकआउट करणार आहोत. खाली बस येणार आहे 9:30 वाजता. आता नाश्ता करून आम्ही वर आलो. माझ्यासोबत आहेत मोरे सर. सर, कसं वाटलं तुम्हाला पहिल्याच दिवशी ते दिल्लीमध्ये? छान आहे, छान आहे, एकदम छान आहे. चालेल, तर भेटू. आता चाललोय एअरपोर्टला. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. ही ट्रिप आहे जी इंटरनॅशनल आहे. आपण अजून रिव्हील केलं नाही की आपण कुठे चाललोय इथे, पण ते ब्लॉगच्या शेवटपर्यंत आपण लँडिंग करणार आहोत त्या कंट्रीमध्ये, तेव्हा तुम्हाला नक्कीच समजणार. फ्लाइट में इमिग्रेशन फॉर्म मिलेगा, वो आराम से भर लो. जो आंसर जो टिक नहीं करना होता उसमें क्रॉस करना होता है. ऊपर देख लेना, मार्क योर आंसर्स विद क्रॉस लिखा है, ठीक है? तो क्रॉस करना, जो भी आपका जो मार्किंग है उसको क्रॉस करना. वंस वी गो टू इमिग्रेशन, आई विल बी अहेड. मैं पहले आप लोगों को आगे भेजूंगा, मैं लास्ट में क्लियर करूंगा. तर मित्रांनो, आता मी आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला. इथे आपलं आता जे एंट्रीला चेक इन सिक्युरिटी चेक होतं ते झालेलं आहे. तिकीट वगैरे बघितले आहे आणि आता आम्ही एंटर केलं आहे ते एअरपोर्टमध्ये. आता आपलं बोर्डिंग पास आपल्याला भेटणार आहे, बोर्डिंग पास, आणि आपलं सिक्युरिटी चेक होईल. ते करून घेतो आणि नंतर पुन्हा येतो. तर मित्रांनो, आता एअरपोर्टमध्ये आहे. आमचं चेक इन आणि सिक्युरिटी चेक झालेलं आहे. आपल्याला आता एक गेट पण अलॉट केलं आहे, तिथे जायचं आहे. तोपर्यंत माझ्यासोबत आहेत कृष्णा सर. आम्ही आता शॉपिंगसाठी काहीतरी बघतोय. कृष्णा सरांना मोबाईल घ्यायचा आहे, तर तो कमी रेटमध्ये मिळतोय का इथे हेच बघतोय. तर मित्रांनो, आता आपलं बऱ्यापैकी इथलं काम झालेलं आहे. आता आम्ही चाललोय आपल्या गेटवरती. कुठचा आहे? 2 नंबर गेट ना? 3 नंबर गेटवरती चाललो आहे. आणि हा जो आता नवीन घेतला आहे तो आपण एअरपोर्टवर ट्रायपॉड खरेदी केला आहे, त्याच्यामुळे हा व्ह्यू पूर्ण असा येतोय, त्याच्यात कॅप्चर होतोय. बरेच दिवस इच्छा होती एक चांगलासा ट्रायपॉड घ्यावा, आणि हा ट्रायपॉड मी घेतलेला आहे. मलाच कॅमेरा बघून एकदम अतिशय चांगलं वाटतंय. बोईंग 787 प्लेन आहे आणि मी आता एंटर होतोय प्लेनमध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकता सेम मॉडेल
अशा प्रकारे पुन्हा एकदा इंटरनॅशनल ट्रिपवर चाललो आहे. कुठे चाललो आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून टू द चॅनल. अशा प्रकारे आम्ही इंटरनॅशनल प्लेसवर एका उतरलेलो आहोत. ती कुठची आहे तर ती आहे ऑस्ट्रेलिया. ही मागे तुम्ही माझ्या बस बघू शकता. ही आता आम्हाला घेऊन चालली आहे हॉटेलला आपला जाऊन एक फ्रेश वगैरे व्हायचं आहे. आता वाजले सकाळचे 8 आणि जेमतेम सकाळचे 4 वाजले असतील आपल्या इंडियामध्ये. तर जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि नंतरचा कार्यक्रम सांगतो मी पुढे. सोबत आहेत कृष्णा सर. कृष्णा सर, कसा झाला प्रवास दिल्ली टू ऑस्ट्रेलिया? भरपूर त्रास झाला. माझ्या समोरची टी व्हीमध्ये असल्यामुळे मला बोर झालं. टी व्ही म्हणजे स्क्रीन होती सीटला. 12 तासाचा प्रवास होता. काय स्क्रीन हे बंद होते. एअर इंडिया बोईंग 787 फ्लाईट होती. तर आत्ता पोचलो होतो ऑस्ट्रेलियामध्ये. एकदम फ्रेश वातावरण आहे, थंडी आहे थोडीशी आणि एकदम स्वच्छ हवा आहे. You set you apart. Tell me your secrets and ask me my questions. Let's go back to. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आमच्या रूममध्ये. तुम्ही आमचा बघू शकता जो आपल्याला अलॉट केला हे आहे वॉशरूम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आत्ता आम्ही पोचलो आहे हॉटेलमध्ये. तर आता खूप दमायला झालेला आहे, झोप येते. प्रवास 12 तासाची फ्लाईट होती. पोचलो आहे. तर जरा आजचा शेड्यूल आहे तो आम्ही दुपारी 1 वाजता वगैरे लंच करून बाहेर पडणार आहोत. आत्ता नाश्ता झाला आहे. तर भेटू. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. यानंतरचे पूर्ण ब्लॉग हे ऑस्ट्रेलियामध्ये असतील. एन्जॉय करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.